लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू आहे। यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात काही जागांवरून मतभेद आहेत। त्यात सांगली आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ, दक्षिण मध्य मुंबई या 3 जागेवर ठाकरे गटाने उमेदवारांची घोषणा केली आहे, ज्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला। त्यात आघाडीतील मित्र पक्षाने काँग्रेससाठी सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा जागा सोडण्यास तयारी दाखवली नाही। म्हणूनच काँग्रेस हायकमांडने महाविकास आघाडीतील घटक पक्षाविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे। त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत म्हणजे नेमकं काय, या मैत्रीपूर्ण लढतीचे मवियाला काय नुकसान होऊ शकते, काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करणाऱ्या जागांसाठी मवियात आग्रही का होती, मवियातील ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेते यावर तोडगा काढून कुठला सुवर्णमध्य काढणार का, किंवा ठाकरे गट जाहीर केलेल्या सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई तसंच दक्षिण मुंबईची जागा काँग्रेससाठी सोडणार का, याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत। दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भाजप युती तोडून शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची स्थापना केली। पुढे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्यावेळी महाविकास आघाडीतील प्रत्येक नेता एकमेकाला पुढे घेऊन जाण्याची भाषा करत होता, पण वेळ बदलली, राजकीय समीकरण बदलली आणि मवियातील घटक पक्षांची राजकीय भूमिकाही, ज्यामुळे मविया फुटणार अशा चर्चा सुरू झाल्या। अशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि मवियात जागा वाटपांच्या चर्चेला सुरुवात झाली। मात्र सततच्या बैठका घेऊनही मवियाचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला काही दिसला नाही। अशातच दिनांक 27 मार्च रोजी संजय राऊतांनी एक ट्विट केलं आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ठाकरेंनी आघाडी धर्म पाळायला हवा होता अशी विधानं करायला सुरुवात केली। त्यात काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी तर आपल्या पक्षश्रेष्ठींची कानउघडणी करत 7 दिवसाचा अल्टिमेटम देऊन टाकला आणि मुंबईत काँग्रेसवर श्रद्धांजली वाहण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरू असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला। ज्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी माध्यमांसमोर नाराजी बोलून दाखवली। मुळात महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळपास पूर्ण झालेले असताना सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर ठाकरे आणि पवार अडून बसले आहेत। त्यामुळे आतापर्यंत अनेक बैठका होऊनही ठोस तोडगा निघालेला नाही। परिणामी या जागांवर मैत्रीपूर्ण लढत करूया अशी भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी यांच्यासह झालेल्या बैठकीत काही नेत्यांनी मांडली। पण काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करणार म्हणजे नेमकं काय, तर ठाकरे गटानं आधीच उमेदवार जाहीर केल्यामुळे आणि बैठकीतून तोडगा निघत नसल्यामुळे काँग्रेस आपल्याला हव्या असणाऱ्या जागेवर त्या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार उभे करणार। पण मैत्रीपूर्ण लढतीचे मतदारसंघ कुठले, या मतदारसंघात मवियातून कोण कोण उमेदवार असतील, यामुळे मवियाला होणाऱ्या मतदानावर काय परिणाम होऊ शकतो हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। मैत्रीपूर्ण लढत होणारा पहिला मतदारसंघ असेल सांगली लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात ठाकरे गटाने दिनांक 12 मार्च रोजी पक्षात आलेल्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने या मतदारसंघासाठी विशाल पाटलांचं नाव चर्चेत आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ स्वाभिमानीला ऐन वेळी मिळाला होता, पण तगडा उमेदवार नसल्याने या मतदारसंघात स्वाभिमानीने काँग्रेसच्या विशाल पाटलांना उभं केलं। त्यावेळी भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध स्वाभिमानीकडून विशाल पाटील अशी लढत झाली होती, ज्यात 1,43,000 मताधिक्य मिळवत संजय काका पाटलांनी विजयाकडे कूच केली होती। पण 2014 आधी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता। त्यामुळे पुन्हा सांगली हा बालेकिल्ला मिळवण्यासाठी काँग्रेस त्या जागेवर दावा करत आहे, ज्यात आता भाजपचे संजय काका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसकडून विशाल पाटील अशी लढत होऊ शकते। त्यानंतर मैत्रीपूर्ण लढत होणारा दुसरा मतदारसंघ म्हणजे भिवंडी। मुळात भिवंडी लोकसभा मतदारसंघात मागील 2 ते 3 निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये लढत झाली होती। 2009 ला काँग्रेसच्या सुरेश टावरे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते, तर 2019 ला सुरेश टावरे विरुद्ध भाजपचे कपिल पाटील अशी लढत झाली होती, पण टावरे यांचा पराभव झाला। तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त मतं मिळवत दुसऱ्यांदा पाटील खासदार झाले।
ज्यानंतर त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपदही मिळालं। पण हा मतदारसंघ आधी काँग्रेसच्या हाती असल्याने काँग्रेसने या जागेवर दावा केला होता। पण दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नावाची चर्चा असल्याने काँग्रेस या मतदारसंघातही मैत्रीपूर्ण लढतीचा विचार करत आहे, ज्यात काँग्रेसकडून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। मुळात मनसेकडून बाळ्या मामा म्हात्रे यांनी या मतदारसंघातून 2014 ला निवडणूक लढवली होती, त्यामुळे ते देखील सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। मैत्रीपूर्ण लढत होणारा तिसरा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ। या मतदारसंघात ठाकरेंनी अनिल देसाईंना उमेदवारी दिली आहे, परंतु या मतदारसंघातून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे, कारण याच मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे 2009 ला निवडून आले होते। परंतु नंतर मोदी लाटेत हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला। पण आता ठाकरे गटाने अनिल देसाईंचे नाव घोषित केल्यावर मवियात काँग्रेस ठाकरेंना या मतदारसंघात विरोध करत आहे। त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई अशी लढत होऊ शकते। त्यानंतर मैत्रीपूर्ण लढतीतील शेवटचा मतदारसंघ म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात ठाकरे गटाने अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली आहे, पण या मतदारसंघावर काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी दावा केला आहे। तसंच काँग्रेस हायकमांडवर आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे। त्यामुळे निरुपम यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस संजय निरुपम यांना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढतीसाठी उभे करू शकते। या सगळ्यात दिनांक 31 मार्च रोजी नवी दिल्ली येथे मवियातील घटक पक्षांची बैठक होणार आहे। तिथे या जागेंबाबत काँग्रेस हायकमांडकडून ठाकरे आणि पवारांशी चर्चा केली जाईल। तरीही तोडगा न निघाल्यास स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाईल अशी माहिती आहे। पण या मैत्रीपूर्ण लढतीत विरोधी उमेदवारांचा फायदा होणार हे निश्चित। तसंच महाविकास आघाडी म्हणून विचार करताना मतदारांपुढे नेमकं कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मत द्यावं असाही प्रश्न मतदारांना पडेल, ज्यात मताच्या विभाजनामुळे महायुतीला फायदा होईल। तरीही मैत्रीपूर्ण लढत भविष्यात मवियाला किती फायद्याची ठरते हे पाहणं उत्सुकतेचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MHA MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।